आता घेऊयात इतरही राजकीय बातम्यांचा टॉप 9 पद्धतीने आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कतारचे प्रमुख अमीर शेख तमीम यांच्याशी संवाद साधलाय। कतारमधील भारतीय समुदायाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि काळजी घेतल्याबद्दल कतारच्या प्रमुखांचे आभार मानले। 48 तासांमध्ये पंतप्रधानांनी 8 देशांच्या प्रमुखांशी संवाद साधलाय। खामेनींच्या मृत्यूसंदर्भात केंद्र सरकारचं मौन का? ही तटस्थता नसून याला जबाबदारीपणापासून पळ काढणं म्हणतात अमेरिका इस्रायल युद्धावरून सोनिया गांधींचा निशाणा। आखाती युद्धामध्ये तेलाचा भडका, कच्च्या तेलानं $85चा हा टप्पा ओलांडला। जुलै 2024च्या कच्च्या तेलाच्या दरात यामुळे विक्रमी वाढ। भारत सरकार रशियाकडून तेल आयात करण्याची शक्यता। पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांची सभा। बंगाली लोकांना मुंबईमध्ये स्थलांतर होण्यास भाग पाडलं जात आहे, पण मुंबईमध्ये बंगाली लोकांची काळजी घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओची योग्य दखल घेतली जाईल। जय पवारांनी बीएसआर विमानातील पायलटचा व्हिडिओ शेअर केला होता। केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांना पाठिंबा द्यावा। उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर जयंत पाटलांची माहिती। तर पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा मिळून उमेदवार ठरवू, उद्धव ठाकरेंचं आश्वासन। ठाकरेंचे शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार। 6 मार्चला मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार। संभाजीनगरच्या बँकेकडून पाटलांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई सुरू करताच शिंदे सेनेमध्ये त्यांचा प्रवेशाचा निर्णय। आमदार रोहित पवारांची उद्या 11 वाजता पत्रकार परिषद। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात ते आता कोणते नवीन मुद्दे मांडणार याकडे सर्वांचं लक्ष। तर भाजपकडून 6 राज्यातील 9 राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर। महाराष्ट्रातल्या नावांचाही यामध्ये समावेश नाही। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून राज्यसभेचे उमेदवार।